हे बघा मंडळी, आता ही शोची मेहंदी आहे. आता हे मी दुपारला याची कटिंग केलेली, त्यामुळे हे बघा आता किती छान दिसत आहे. आडवी तिडवी झाल्यामुळे याची कटिंग करणं अधूनमधून आवश्यक असते. आणि आता मी संध्याकाळच्या वेळेला पाणी टाकलेलं आहे, तर छान प्रसन्न वाटत आहे. अंगणातील या बाजूला असं लुक आलेलं आहे बघा. नमस्कार मंडळी, युबी किचन अँड ब्लॉग्समध्ये आपले स्वागत आहे. हे बघा, ही मेहंदी अशी आडवी तिडवी सध्या झालेली आहे. कटिंग करण्याकरता मी ह्या 2 कैच्या घेतलेल्या आहे बघा. एक लहान आहे साधी, आणि ही एक झाडं तोडण्याची आहे. तर आता आधी मी मोठ्याच कैचीचा उपयोग करणार आहे झाडं तोडण्याच्या, कारण की यामुळे मोठ्या डांग्या ह्या लवकर निघतात. तर याप्रमाणे आता मी सगळे हे साईजवार कापून घेत आहे. मेहंदीची कटिंग करण्याकरता मी हे काम आज 5 वाजता हातात घेतलं, तरी पण आज तुमच्या लक्षात आलं असेल बाहेर ऊन आहे. जवळजवळ मागच्या आठवड्यात पाऊस होता, पण या आठवडा पूर्ण खाली आहे. असंच हवामान आहे. पावसाचं असंच असतं, आला की खूप येतो आणि कधी कधी थांबतो. परंतु ह्या गोष्टी आपल्याला पावसाळ्यातच, झाडाची कटिंग म्हणा काय ते आपण पावसाळ्यातच करत असतो. आणि पावसाळ्याचं कसं खालच्या जागा वगैरे हे ते व्यवस्थित पाहिजे, मोकळ्या असायला पाहिजे घरातल्या. आता जवळजवळ मंडळी या मेहंदीला जवळजवळ 15 वर्ष झालेले आहे. तुमच्या लक्षात आलं असेल, हे एका असा जो पिलर असतो घराचा खालच्या साईडचा, त्याच्यावर जी जागा भेटली त्यामध्ये 2 कडप्पे टाकून त्यावर थोडी माती भरलेली आहे आणि ही मेहंदी लावलेली आहे. तर ही मेहंदी जे आहे तर ती अधूनमधून अशी कट करत राहिली की याला एक साईज मिळते आणि दारातून बघितलं की छान प्रसन्न वाटते. ही तर शोची मेहंदी आहे, परंतु आणखी एक मेहंदीचा प्रकार येतो. ते झाड असं थोडं उंच वाढते. तर आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा आमच्या वेळेस या मेहंदीच्या ज्या आजकाल पुंगळी मिळते हातावर काढण्यासाठी, तशा पद्धतीच्या पुंगळ्या नाही मिळायच्या. त्यामुळे आम्ही ते जे झाड होतं त्या झाडाची आम्ही पानं आणायचो आणि ते असं कांडून वगैरे ते लावायचं. तर असे हे मेहंदीचे प्रकार असतात. ही शोची मेहंदी असल्यामुळे ही याप्रमाणे असते. या मेहंदीची थोडी काळजीपूर्वकच कटिंग करावी लागते. याच्या जर खालची बाजू जर जास्त काटल्या गेली वगैरे तर त्याला वेळानं पालवी येते. वरची पालवी जास्त येते, परंतु खालची वेळानं येते. त्यामुळे मग ते भाग खूप विरळ वाटतो. त्यामुळे मी हे काम स्वतःच करते, बागवानला वगैरे देत नाही. कारण की चुका झाल्यानंतर मग मला हे स्वतःच करायला आवडते. तर असं आता हे बघा, हे मी याप्रमाणे पूर्णपणे वरची बाजू आता करते. आता ह्या मोठ्या कैचीचं काम जवळजवळ झालेलं आहे, कारण की मोठी जी बाजू होत्या त्या आता पूर्णपणे मी डांगा त्या घेतल्या आहे. आता मी ह्या छोट्या कैचीनी आता याला आकार देण्याचा प्रयत्न करते. 2 दिवसापूर्वी मी अशीच दुसऱ्या बाजूची मोगऱ्याची तसेच जुईची झाडाची अशीच कटिंग करून घेतली. ते व्हिडिओ दाखवली नाही, कारण की साईजवार या देणं हे आपलं काम असते. झाडाला आकार दिला की झाडं पण आपल्या गार्डनमधले चांगले दिसतात. अंगणाला एक प्रकारची शोभा येते, आपल्याला आनंद मिळते. हे बघा, जवळजवळ आता कटिंग होतच आलेली आहे. पुष्कळ असा खाली डागा पडलेला आहे, तुमच्या लक्षात आलंच असेल. तर आता हे आपल्याला आता जेवढं होते तेवढं करायचं आणि काही झाडाला राहू द्यायचं, पूर्ण काढायचं नाही, कारण की हिरवं झाड चांगलं दिसते. या बाजूला फक्त असं थोडेच वर आलेले आहे. आता मी हे फक्त वरचे काढून घेते. हे उन्हाळा असल्यामुळं एक हँगिंग आहे, मी आणून ठेवलेलं होतं. बघा, अशा मुंग्या झालेल्या आहे.
दुसरंसुद्धा हँगिंग उचलून घेतलं आणि आता हे पूर्ण स्वच्छ करून घेतलं. तर मंडळी, हा असा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो अवश्य मला सांगा. लाईक करा, शेअर करा आवडल्यास, आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा.